Hello dear students, welcome to our channel Omkar Science Class. So आजचा आपल्याला लेक्चर काय आपलं फाउंडेशन कोर्स सुरू होणार आहे आजपासून आणि आपला आज ओरिएंटेशन क्लास आहे. म्हणजे ओरिएंटेशन क्लास मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, काय काय सायंटिस्ट बघणार आहोत, कोणत्या प्रकारची माहिती घेणार आहोत, हे सर्वांची आपण लिस्ट करू. तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियोडिक म्हणजे आवर्ती. आवर्ती म्हणजे तुम्ही बघितलं असेल पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल असा असते बघा आपला. ओके, आणि हायड्रोजनला स्पेसिफिक जागा नसते असा प्रकारचा आपला पिरियोडिक टेबल असतो. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट दिसतात. टोटल 118 एलिमेंट आहेत. सो तर आता आपल्याला एलिमेंटची माहिती घेतली क्लासिफिकेशन मध्ये. इथे एवढे क्लासिफिकेशन होते, यांचं एवढे क्लासिफिकेशन होते, आणि खाली अजून नवीन एक चार्ट सुरू झाला, त्याला आपण नाव दिलेलं एफ ब्लॉक म्हणून. सो तर अशा प्रकारचं आपलं पिरियोडिक टेबल असतं. तर आता पिरियोडिक टेबल मध्ये आता आपण बघायला गेलं तर आता आपल्याला काय काय शिकायचंय, आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ आजच्या लेक्चर मध्ये, कारण ओरिएंटेशन क्लास आहे आपली. आजच्या लेक्चर मध्ये आपण कोणती माहिती घेणार आहोत ती म्हणजे आपण बघितलं पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये आपण एक गोष्टीची माहिती घेणार आहोत. पहिला पॉइंट कोणता आहे आपला? SCIENTIST, सायंटिस्ट. शास्त्रज्ञ कोणते कोणते होते त्याच्यामध्ये आपल्याला डाल्टन ॲटॉमिक मॉडेल ऑफ 1803, त्याच्यानंतर थॉम्सन शिकायचे, बोर्स टेबल, त्यानंतर आपल्याला डोबेर्नियर मॉडर्न पिरियोडिक टेबल, मेंडेली पिरियोडिक टेबल इत्यादी ते सायंटिस्टची माहिती आहे 1 बाय 1 घ्यायची. कोणत्या सायंटिस्टचं काय महत्व होतं आणि कोणत्या सायंटिस्टनं आपल्याला काय म्हणलं, कोणत्या सायंटिस्टनं विचार काय होते, त्यांची माहिती आपण वेगवेगळ्या पॉईंटमध्ये घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण काय करणार आहोत की आपल्या मेन पॉईंट कोणतं आहे? क्लासिफिकेशन. कशाचं? पिरियोडिक टेबलचं. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल. वर्गीकरण म्हणतो त्याला आपण. आता वर्गीकरण कशाचं करायचं आपलं? आता समजा 118 एलिमेंट तर लक्षात राहणं शक्य नाही, पण आपण जर वेगवेगळ्या सायंटिस्ट बघितलं तर त्यांची वेगवेगळी आपली एक भूमिका होती. म्हणजे कोणती म्हणायला गेला आपण समजा, तर आता आपण वर्गीकरण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या अनुषंगाने गेलं तर त्याने शोध लावला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. म्हणजे थोडक्यात म्हणलं याला काय म्हणतात? खंड. एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. त्यानंतर अजून एक शास्त्रज्ञाने काय लावलंय की त्याची केमिकल प्रॉपर्टी सेम असू शकते का, आणि त्यानंतर आपण काय बघतो. आणि एवढं झालं. आता नेक्स्ट मध्ये काय तिसरा पॉइंट आपण काय बघणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यामध्ये ग्रुप्स काय असतात? एक टोटल 18 ग्रुप्स असतात. त्यानंतर पिरियड्स बघितलं, 7 पिरियड असतात. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट म्हणलं तर आता आपण कोणती बघितली त्यामध्ये आता आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असते? व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. त्यानंतर पाचवा पॉइंट जर बघायला गेलं तर खूप सारे एक्झाम्पल बघणार आहोत आपण. त्यानंतर इथेच आपण बघणार आहोत शेल काय असतात इत्यादीचे 5 प्रकारच्या पॉइंट मध्ये आपण डिवाइड करणार आहे. सो तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय की आजच्या लेक्चर मध्ये आपण जस्ट ओव्हरव्ह्यू घेणार आहोत पिरियोडिक टेबलचा की काय काय असते त्याच्यामध्ये. सो पिरियोडिक टेबल मध्ये जर बघायला गेला आपण तर सन 1800 मध्ये 30 एलिमेंटचा शोध लावला होता. 30. 1800 पासून ते आतापर्यंत 2003 च्या ते अप्रॉक्सिमेटली मागे पुढे होते, ज्याच्यामध्ये 118 एलिमेंटचा शोध लागला. एवढा वेळ का लागला असेल? याच्या मागचं कारण काय
हे अर्धे इन्व्हेंट आपले जे असतात नेचरमध्ये असले नैसर्गिकचे असतात अर्धे, तर त्या आपल्याला काही समज नसते त्याचा, पण त्याला आपण डिस्कवर करून काढलं. तर एक सायंटिस्ट होता न्यूटन नावाचा, त्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलं होतं. त्यांच्या एक असं तुतारी शेपचं एक हे होतं, असं तुतारी शेपचं एक ॲपरेटस होतं. त्याला नाव काय दिलं, एक सेकंड, ॲपरेटस नाही, मास स्पेक्ट्रोमीटर नाव दिलं. मास स्पेक्ट्रोमीटर हे नाव दिलं त्या सायंटिस्टनं. याच्यामध्ये अर्धे आपल्याला शोधून गेलते. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय बघितलं की आता आले तर 118 एलिमेंट्स, तर त्यांचे आपण मागेच म्हणलं की त्यांचे डिवायडेशन झालेले आहेत. एच ब्लॉक, त्याच्यानंतर पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मध्ये, या 4 ब्लॉक मध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 118. आणि एवढंच नाही, त्यांनी सांगितलं जसं आता आपण आपल्याला एक स्पेसिफिक आडनाव असतं, आपण नावानं पण ओळखतो आणि आडनावानं पण ओळखतो. तर त्याची तशीच गोष्ट आहे. ती म्हणजे कोणती, की त्यांच्यात नाव दिले अल्कलाइन अर्थ मेटल, अल्कली मेटल, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आता आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप 1 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 आणि 40 to 50. हा पहिला आपला पार्ट असेल. याच्या आता आपल्याला प्रोडक्ट टेबल आणि नंबर काय काय पार्ट करायचं आपल्याला, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर. आता या जे 2 कन्सेप्ट आहेत, या 2 कन्सेप्ट आपण सांगणार आहोत. सो तर आपल्याला आता काय बघायचं की शेल्स कोणता असतात. 4 प्रकारचे शेल असतात, KLMNN. सो वन बाय वन आपण त्या गोष्टीची माहिती घेणार आहोत. तर आता आज ओव्हरव्ह्यू लेक्चरमध्ये आजपर्यंत काय बघितलं आपण, की आपल्याला 5 प्रकारचे पॉईंट शिकायचे. कोणते कोणते, त्यामध्ये पहिला आपण सांगितलं होता शास्त्रज्ञाबद्दल माहिती घ्यायची, म्हणजे सायंटिस्ट कोणते कोणते होते पिरियडिक टेबलमध्ये येणारे. त्यानंतर आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप्स आणि पिरियड्स काय असते. तर जाता जाता असं सांगायचंय की पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही बघा, पिरियडिक टेबल असा असतो बघा. हे थोडं वरती असतं. अशा प्रकारचा पिरियडिक टेबल असतं आपला. अशा प्रकारचं पिरियडिक टेबल असतं. त्या पिरियडिक टेबल मध्ये 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 1 1. आता आपण हे डॉट डॉट मारलेलं आहे. डॉट डॉट जर सरळ रेषा बघितली आपण, कोणती, आता ही जी बघितली स्ट्रेट 1 2 3 4 इथपर्यंत दिलेली आहे, याला आपण ग्रुप्स म्हणतो. ओके. आणि जे आडवे चाललेत असे, आता हे बघा, हे आडवं आडवं असं असं, आता मागे पुढे झालं, याला आपण काय नाव देतो, पिरियड्स. याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे थोडक्यात बघितलं 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3sp6, 3pd. म्हणजे आपण बघितलं होतं ना आता, SP-D-F हे शेल्स असतात, ब्लॉक. सो तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. उद्या नेक्स्ट लेक्चर पासून आता आपण शास्त्रज्ञाबद्दल माहिती घेणार आहोत. कोणता शास्त्रज्ञ. पहिला शास्त्रज्ञ आपला डायटन ॲटॉमिक थिअरी, त्यानंतर आपला आहे थॉम्सन, त्यानंतर आपला आहे डॉबेर्नियर सायंटिस्ट, त्यानंतर मेंडेली पिरियडिक टेबलचा सायंटिस्ट. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आता आपण कोणता सायंटिस्ट हा आपला बोर्स टेबल ॲटॉमिक मॉडेल, निकोलियस बोर इत्यादी 4 ते 5 सायंटिस्टचे आपण एक 1 by 1 डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याने काय सांगितलंय, त्यांनी काय कशाबद्दल माहिती दिली, या प्रकारचे आपण हे गेले.
आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तुम्हाला ते लेक्चर आवडले असल्यास लेक्चर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या याबद्दलच्या नोट्स प्रिंटेड फॉर्ममध्ये आपल्या वेबसाईटवर येतील. तोपर्यंत तुम्ही हाताने लिहून प्रॅक्टिस करा. काही जर डाऊट असला तर आपला व्हॉट्सअप नंबर आपण देऊ तुम्हाला. त्या व्हॉट्सअपवर तुम्ही पर्सनली मला चॅटिंग करून विचारू शकता की कशातला डाऊट आहे, कायचा डाऊट आहे, सगळ्या गोष्टी मला तुम्ही विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट.